नमस्कार, मी गायत्री. गायत्रीज किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी दाखवणार आहे सेम हॉटेलसारखी चिकन टिक्का याची रेसिपी. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि अशा प्रकारचे मध्यम आकाराचे तुकडे कट करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला साधारणतः पाऊण वाटी दही घालायचं आहे. दही इथे मी फ्रेश वापरलेलं आहे. ते छान फेटून घ्यायचं आहे. जास्त आंबट दही आपल्याला याच्यात घालायचं नाही आहे. आता दही घातल्यानंतर इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आलं लसूण पेस्ट शक्यतो तुम्ही घरची वापरली तर चांगलं राहील, म्हणजे टेस्ट खूप छान येते. त्यानंतर आपल्याला इथे काही मसाले घालायचे आहेत. तर मसाल्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर, जिरे पावडर, धना पावडर, त्याच्यानंतर गरम मसाला, लाल तिखट, हळद, काळी मिरी पावडर, कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे सगळं 1-1 चमचा घालायचं आहे. मीठ फक्त चवीनुसार घालायचं आहे. आता त्याच्यानंतर याला एक टँगी फ्लेवर येण्यासाठी इथे मी अर्धा लिंबूचा रस जो आहे तो पिळून घेतलेला आहे. याने काय होतं, चिकन जे आहे ते आतून ज्युसी लागतं. आता हे घातल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही जी प्रोसेस आहे ना, ही आपल्याला व्यवस्थित हातानेच करायची आहे. चमच्याने हे मिक्स होणार नाही आणि टेस्टसुद्धा तशी येणार नाही, कारण शेवटी हाताची चव किती मस्त असते ते तुम्हाला माहितीच आहे, हो ना. आता हे सर्व मिक्स करायचं आहे. व्यवस्थित आपला हा सगळा मसाला चिकनला लावून घ्यायचा आहे. आता याच्यात तुम्ही अजून एक ट्विस्ट देऊ शकता. जे मस्टर्ड ऑइल असतं ते सुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आता माझ्या घरात मस्टर्ड ऑइल आवडत नाही म्हणून मी इथे घातलेलं नाही आहे. आता याला झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी 2 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर हे मॅरिनेशन तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा करू शकता. दुसऱ्या दिवशी त्याचे जे टिक्का बनवला तर खूपच भन्नाट टेस्ट लागते. आता इथे 2 तास झालेले आहे. आता आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. ते एका साईडला पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1 चमचा ऑइल घातलेला आहे. 1 मोठा चमचा घालायचा आहे आणि 1 मोठा चमचा बटर घालायचा आहे. ऑइल आणि मग बटर घालायचं आहे. बटर आधी घातलं तर ते जळतं. आता हे व्यवस्थित आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये 1-1 करून चिकनचे पीसेस ॲड करायचे आहे. सगळे पीस एका वेळेस ॲड करू नका, कारण त्याला हलायला जागा पाहिजे. त्याच्यामुळे मी इथे जेवढे मावेल तेवढेच घातलेले आहे. आणि मग झाकण ठेवून आपल्याला याला 5 मिनिटं फक्त शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे, कारण चिकन जे आहे ते लगेच शिजतं. आता इथे 5 मिनिटं झालेले आहे. 5 मिनिटं झाल्यानंतर हे मस्त एका बाजूने शेकले गेलेले आहे. आता हे पलटी करून घ्यायचे आहेत. पलटी करताना सावकाश पलटी करायचे, कारण तेल किंवा जे बटर आहे ते हातावर उडू शकतं. त्याच्यामुळे ही प्रोसेस जी आहे ती हळूवार आणि अगदी बारीक गॅसवरतीच करायची आहे. तर एका साईडनी सगळे पलटून घेतले. पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे. आता इथे दोन्ही बाजूनी छान असे वाफवून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे. आता इथे गरमागरम चिकन टिक्का आपला रेडी झालेला आहे. तुम्ही याला पुदिन्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि वरून मस्त लिंबू पिळायचा. खूप छान टेस्ट लागते. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि रेसिपी ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यावरती कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली ते. आता पुढची रेसिपी आहे, याचपासून मी तुम्हाला चिकन टिक्का मसाला कशी करायची हे सुद्धा मी दाखवणार आहे. त्यासाठी चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.